माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला। मिनल खतगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। भास्करराव पाटील खतगावकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। मिनल खतगावकर यावेळी यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे। शेकडो कार्यकर्ते सुद्धा पदाधिकारी सुद्धा यावेळी प्रवेश त्यांनी केलेला आहे। अजित पवारांच्या हस्ते नांदेडमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। भास्करराव खतगावकर यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे आपण ती सुद्धा पाहू। काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात खतगावकर यांनी केली। तीन वेळा विधानसभेचे आमदार झाले। भास्करराव खतगावकर यांची राजकीय कारकीर्द आपण पाहतोय। काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात, त्यानंतर 3 वेळा विधानसभेचे आमदार, नांदेड मतदारसंघातून 3 वेळा लोकसभेचे खासदार सुद्धा झाले। 3 वेळा विधानसभेचे सदस्य, 3 वेळा लोकसभेचे सदस्य अशी त्यांची राजकीय कारकीर्द। अशोक चव्हाण यांचे ते मेहुणे लागतात। अशोक चव्हाणांवर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला होता। महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुन्हा भाजप सोडून ते काँग्रेसमध्ये सुद्धा आले। काँग्रेस भाजप काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिलेला होता। तर पुन्हा अशोक चव्हाणांसोबत लोकसभेवेळी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप असा त्यांचा प्रवास राहिलेला होता। 2024च्या विधानसभेवेळी पुन्हा पटोलेंच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 3 वेळा विधानसभेचे सदस्य, 3 वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले खतगावकर यांचा प्रवास आपण पाहतोय।